श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 58वा. अश्वमेधाला सुरुवात. आपले सर्व आपतेष्ट रणांगणात पडले. याचे दुःख धर्माला वारंवार होत होते. तेच पुन्हा आठवून धर्माला रडू कोसळे. एकदा व्यास अचानक धर्माला भेटायला आले असता धर्माने त्यांची पूजा केली व आपले दुःख प्रकट करून तो म्हणाला, मला येथे राहावत नाही, तेव्हा आपण भीमसेनाला राज्य द्या, मला तपोवनात जाऊ दे. हे ऐकून व्यास म्हणाले, धर्मा, तू अश्वमेध यज्ञ कर, म्हणजे तुला शांती लाभेल आणि पितृगोण परलोकी तृप्त होतील. धर्म म्हणाला, पण माझ्याजवळ तो यज्ञ करण्या इतकी संपत्ती नाही. या युद्धामध्ये पृथ्वीवरील सर्व राजलोकांचा नाश झाला, त्यामुळे त्यांच्या मुलाजवळ द्रव्य मागण्यास मला योग्य वाटेना. प्रजेला त्रास देऊन पैसा उकळून यज्ञ करणे योग्य वाटत नाही. तेव्हा व्यास म्हणाले, पूर्वी मरुत राजाने मोठा यज्ञ केला, तेव्हा त्याने ब्राह्मणांना खूप संपत्ती वाटली, पण ब्राह्मणांना ती नेता न आल्याने त्यांनी ती तेथेच टाकली. ते द्रव्य अजून तेथेच आहे, ते तू घेऊन ये. धर्म म्हणाला, मी असा वागलो तर सर्व ब्राह्मण माझी चेष्टा करतील. व्यास म्हणाले, धर्मा, अश्वमेध करणे हे साधे नाही. त्याकरिता 20,000 ब्राह्मण बोलावून अनुष्ठानाला बसविले पाहिजे. शिवाय प्रत्येक ब्राह्मणाला 1.25 मन सोने, 1 पायली रत्ने, 1 घोडा व 1 हत्ती वस्त्रालंकारांनी सजवून दिले पाहिजे व 1 वर्ष व्रत पाळलं पाहिजे. या यज्ञासाठी श्यामकर्ण घोडा पाहिजे. तेव्हा मी तुला सांगतो तसे कर. भद्रावतीत यवनाश्व नावाचा राजा आहे, त्याच्याजवळ श्यामकर्ण घोडा आहे. त्या घोड्याचे रक्षण 10 अक्षहिणी सेना करतात. तो जर आणला तर तुमचे काम होईल. हे ऐकून भीम घोडा आणायला निघाला. कर्णपुत्र वृषकेतू व मेघवर्ण त्याच्याबरोबर निघाले. दुसरे दिवशी ते सर्वांची आज्ञा घेऊन व नमस्कार करून भद्रावती नगरीला निघाले. तेथे जवळच असलेल्या डोंगरावरून ते नगरीची रचना पाहू लागले. इतक्यात पाणी पाजण्यासाठी यवनाश्वाने श्यामकर्ण बाहेर आणला होता. तो त्यांनी पाहिला. त्याच्या रक्षणासाठी सभोवार खूप सैन्य होते. त्या घोड्यापुढे धूप जळत असून वारांगणा नाचत होत्या. इतक्यात मेघवर्णाने अकस्मात आकाशातून त्याच्यावर झेप घालून त्याला उचलले व आकाशातून दिसेनासा झाला. हे पाहताच यवनाश्वाच्या सैन्यात एकच हाहाकार उडाला व ते चारी दिशांनी धावू लागले. ते पाहून कर्णाचा पुत्र वृषकेतू बाण सोडू लागला व म्हणाला, घोडा धरून नेणारा हा मी येथेच आहे. तुम्हाला माझ्याबरोबर युद्ध करावयाचे असेल तर चला या. असे म्हणून वृषकेतू यवनाश्वाच्या सेनेवर बाणांची वृष्टी करू लागला. मग यवनाश्व वृषकेतू यांचे बराच वेळ युद्धच झाले. शेवटी यवनाश्वाच्या बाणांनी वृषकेतू जर्जर होऊन मूर्छित झाला. नंतर भीम व यवनाश्व यांचे गदायुद्ध झाले. इतक्यात वृषकेतू सावध झाला व यवनाश्वावर बाण सोडून त्याला मूर्छित केले. यवनाश्व मूर्छित झालेला पाहताच वृषकेतू त्याच्या रथावर चढला व त्याला वारा घालून सावध केले. हे पाहताच यवनाश्वाने वृषकेतूला प्रेमाने आलिंगन दिले. भीमसेन व मेघवर्ण हे सुद्धा राजाला भेटले. त्याने त्यांना आलिंगने देऊन आपली कन्या प्रभावती वृषकेतूला देण्याचा आपला विचार सांगितला व त्याने मोठ्या समारंभाने दोघांचा विवाह केला. नंतर भीमसेन, वृषकेतू व मेघवर्ण परत जाण्यास निघाले. यवनाश्वही आपली सेना घेऊन हस्तिनापुराला जाण्यासाठी निघाला. नंतर चैत्र पौर्णिमेचा मुहूर्त पाहून श्यामकर्ण पृथ्वीवर सोडण्याचे धर्मराजाने ठरविले व श्रीकृष्णाला घेऊन येण्यासाठी भीमाला द्वारकेला पाठविले. भीमाने लगेच श्रीकृष्णाची भेट घेतली व धर्माचा निरोप सांगितला. तो ऐकून लगेच श्रीकृष्णाने निघण्याची तयारी केली व सर्वांना घेऊन तो हस्तिनापूरला आला. त्याने धर्माला देण्यासाठी बहुमोल रत्ने आणली. मागे बलराम, वासुदेव आणि उग्रसेन यांना रक्षणार्थ ठेवले. श्रीकृष्ण आल्याचे कळता धर्मराजा यवनाश्वासह सामोरा गेला. श्रीकृष्णाच्या 16 सहस्र बायका द्रौपदीला प्रेमाने भेटल्या. श्यामकर्णाची पूजा करीत आहेत. इतक्यात एक विघ्न निघाले. शाल्वाचा बंधू अनुशाल्व याने श्यामकर्ण पळवून नेला व कृष्णास जिवंत धरून आणण्यास आपल्या सैन्यास पाठविले. तो सोडविण्यास येणाऱ्याबरोबर युद्धाची तयारी केली. श्रीकृष्णाने आपल्या मुलास प्रद्युम्नाला सैन्य घेऊन त्याच्याशी युद्धाला पाठविले. घोडा हस्तगत करून त्याच्याबरोबर अनुशाल्वासही धरून आणायला सांगितले. प्रद्युम्नाने अनुशाल्वाबरोबर युद्ध केले. अखेर प्रद्युम्नाचा पराभव होऊन तो परत आला. श्रीकृष्णाला फार वाईट वाटले. नंतर त्याच्याबरोबर युद्ध करण्यास भीम गेला. त्याचाही त्याने पराभव केला. मग श्रीकृष्ण त्याच्यावर चालून गेला. त्यालाही अनुशाल्वाने आपल्या बाणांनी मूर्छित केले. श्रीकृष्ण सावध झाल्याबरोबर पुन्हा युद्ध करायला गेला. वृषकेतूही बरोबर गेला. त्याने अद्भुत पराक्रम करून अनुशाल्वाचा पराभव केला व त्याला पकडून श्रीकृष्णाजवळ आणले. अनुशाल्वाने वृषकेतूच्या पराक्रमाची स्तुती केली. श्रीकृष्णाने त्याला धर्मराजाच्या अश्वमेधास साह्य करायला सांगितले. तेथून सर्व मंडळी हस्तिनापूरला आली. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाने सर्व विधी करून श्यामकर्ण सोडला. पार्थ सर्व राजांना बरोबर घेऊन त्याच्या रक्षणाला निघाला. त्यावेळी धर्मराज त्याला आशीर्वाद देऊन म्हणाला, पार्था, युद्धात जे राजे पडले आहेत त्यांच्या मुलाशी दयेने वाग. ते युद्धाला आले नाहीत म्हणून त्यांना मारू नकोस. नंतर पार्थ सर्वांना नमस्कार करून निघाला. येथे अध्याय 58वा समाप्त.
अध्याय 59. नीलध्वज व सुधन्वा यांच्याशी युद्ध. प्रमिलेचे आख्यान. धर्मराजाने सोडलेला शामकर्ण हस्तिनापुरातून निघाला. तो महिष्मती नागरीत पोचला. त्या नगरात नीलध्वज नावाचा पराक्रमी व पुण्यशील राजा होता. त्याचा प्रवीर नावाचा शूरपुत्र आपल्या स्त्रियाबरोबर क्रीडा करीत असता त्याने शामकर्णाला पाहिले. त्याच्या मस्तकावरील बांधलेली पत्रिका त्याने वाचली. धर्मराजाने हा घोडा दिग्विजयासाठी सोडला असून त्याला सामर्थ्य असेल त्याने धरावा, अगर शरण यावे असे त्यात लिहिले होते. हा मजकूर वाचून त्याचे क्षत्रतेज उफाळून आले. त्याने लगेच शामकर्ण घोडा अडविला व आपल्या स्त्रियांना नगरात पाठवून देऊन सैन्य आणून तो युद्धाला तयार झाला. अर्जुन, ऋषकेतू, मेघनाद, यवनाश्व वगैरे वीर अफाट सैन्यासह त्या घोड्याच्या मागोमाग आले. प्रवीराने घोडा धरला हे ऋषकेतूला कळताच तो त्याच्याबरोबर युद्ध करण्याला गेला व त्याचा पराजय झाला. नीलध्वज राजाला हे वर्तमान कळल्यावर तो 3 अक्षौहिणी सैन्य घेऊन युद्धाला आला. अर्जुनाचे व त्याचे भयंकर युद्ध झाले. नीलध्वजाचा जावाई अग्नी याच्या मदतीने पांडवांचे सैन्य जाळू लागला. तो अर्जुनाला आटोपेना. तेव्हा त्याने अग्नीची स्तुती केली. अग्नीने प्रसन्न होऊन अर्जुनाचे सैन्य उठविले व त्याने नीलध्वजाला पार्थाशी युद्ध न करण्याबद्दल सांगितले. पण त्याची पत्नी ज्वाला हिला हे न आवडल्यामुळे तिने त्याला युद्ध करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने पुन्हा युद्ध केले, पण अर्जुनाने त्याचा पराभव केला. मग तो घोडा व पुष्कळ नजरांना घेऊन अर्जुनाकडे आला. ज्वाला हे पाहून रागावली व आपल्या उत्सुक नावाच्या भावाकडे गेली. तिने त्याला सर्व हकीकत सांगितली व त्याला अर्जुनाबरोबर युद्ध करण्यास सांगितले. पण त्याने त्या गोष्टीस नकार दिला. वाटेत तिला गंगा नदी लागली. ती गंगेला म्हणाली, तू आपल्या 7 मुलांच्या हत्या केलीस व 8वा पुत्र भीष्म याला ज्याने मारले तो अर्जुन आज पृथ्वी जिंकीत चालला आहे. नंतर गंगा म्हणाली, 6 महिन्यात अर्जुनाचे शीर युद्धात पडेल. हे ऐकून ज्वाला गुप्त झाली व बाणांचे रूप घेऊन बभ्रुवाहनाच्या भात्यात राहिली. शामकर्ण पुढे जात असता त्याला एक उत्तम रंगाची शिळा दिसली. त्यावर त्याने अंग घासले. त्याबरोबर त्याचे अंग त्या शिळेला चिकटले. ते काही केल्या निघेना. अर्जुनाला आश्चर्य वाटले. तेथेच सौभरी ऋषीचा आश्रम होता. अर्जुनाने त्या ऋषीला नमस्कार केला व घोडा चिकटण्याचे कारण विचारले. तेव्हा ऋषी म्हणाले, पूर्वी उद्दालक ऋषीची पत्नी फार उन्मत्तपणे वागत असे. ती सांगितल्याच्या उलट करी. त्यामुळे तो त्रासला. एकदा कौंडिन्य ऋषी त्यांच्या आश्रमात आला असता त्याला सर्व सांगितले. हे ऐकून ऋषी म्हणाला, तू तिला नेहमी उलट आज्ञा कर. त्याप्रमाणे एके दिवशी आठवण न राहिल्यामुळे पिंडदान केल्यावर ते नदीत टाकायला सांगितले, पण तिने उकिरड्यावर टाकले. हे पाहून तू शिळा हो असा तिला ऋषीने शाप दिला. त्यावर तिने उशाप मागितला. तेव्हा अर्जुनाच्या हातून उद्धार होईल असा उशाप दिला. ते ऐकल्यावर अर्जुनाने त्या शिळेला स्पर्श केला. तेव्हा तिला पूर्वरूप प्राप्त झाले. नंतर शामकर्ण चंपकापूर येथे पोहोचला. तेथे हंसध्वज राजा राज्य करीत होता. शामकर्ण नगरात आला हे कळताच तो सैन्य घेऊन नगराबाहेर आला. त्याने सर्वांना श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावयास सांगितले. हंसध्वजाला विदुरथ, विरथ, चंद्रसेन, सुदर्शन व सुधन्वा असे 5 मुलगे होते. चौघे राजाबरोबर गेले व सुधन्वा नगरात राहिला. त्याची पत्नी प्रभावती हिला 4था दिवस असल्यामुळे शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे सुधन्वा घरी राहिला. दुसरे दिवशी राजाला राग येऊन त्याने सुधन्वाला तापलेल्या तेलात टाकायला सांगितले. सेवकांनी त्याला कढईजवळ नेले. त्याने रक्षणासाठी श्रीहरीचे स्मरण केले. सेवकांनी त्याला कढईत टाकले तरी श्रीहरीचे स्मरण करीतच होता. त्यामुळे तापलेले तेल ताबडतोब थंड झाले. हे पाहून सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजाही तेथे आला व त्याने सुधन्वाला कढईतून बाहेर काढले. मग सुधन्वा आणि सुरथ हे अर्जुनाबरोबर युद्ध करायला गेले. सुधन्वाने अर्जुनाच्या वीरांचा पराभव केला. सुधन्वा म्हणाला, पूर्वी कृष्णाचे तुला साह्य होते म्हणून तू पराक्रम केलास, पण आता तो येथे नाही. तुझी धनुर्विद्या आता दाखव. मग दोघांचे दारुण युद्ध झाले. त्यात अर्जुनाचा रथ मोडला व सारथी मेला. त्यानंतर भगवान प्रकट झाले. अर्जुनाने त्यांचे पाय धरले व नमस्कार केला. सुधन्वाने अर्जुनाला प्रतिज्ञा करून युद्ध करायला सांगितले. तेव्हा अर्जुन म्हणाला, सुधन्वा, 3 बाणात मी तुझे डोके उडवीन. असे जर झाले नाही तर माझे पूर्वज नरकात पडतील. ते ऐकून सुधन्वा म्हणाला, तुझे बाण मी छेदून टाकीन. तसे न केल्यास मी नरकात जाईल. त्या गोष्टीला श्रीकृष्ण साक्ष आहे. मग त्याचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तू व्यर्थ प्रतिज्ञा कशाला केली? सुधन्वा हा महावीर व एक पत्नीव्रती आहे व तो सत्यवादी आहे. आपण तसे नाहीत म्हणून तो यशस्वी होतो. मग श्रीकृष्णाने सुधन्व्यासमोर रथ उभा केला. अर्जुनाने पहिला बाण घेतला व सोडला. तो सुधन्व्याने तोडला. दुसरा बाण लावून तो म्हणाला, श्रीकृष्णाच्या पुण्याईच्या बळाने शिर तुटो. तोही त्याने तोडला. मग तिसराही बाण सोडला. त्याचेही 2 तुकडे झाले, पण त्या बाणाचा एक तुकडा जमिनीवर पडला व दुसऱ्या तुकड्याने सुधन्व्याचे डोके उडविले. तेव्हा सुधन्व्याचे डोके श्रीकृष्णाचे स्मरण करीत श्रीकृष्णाच्या पायावर येऊन पडले.
त्याच्या मुखातून दिव्य ज्योती निघून ती श्रीकृष्णाच्या मुखात गेली. नंतर वीर सुरत अर्जुनावर धावून आला. श्रीकृष्णाने प्रद्युम्नाला त्याच्याबरोबर युद्ध करण्यास सांगून तो दूर गेला. सुरताने प्रद्युम्नाला जिंकले व तो अर्जुनासमोर आला. अर्जुनाने सुरताचा वध केला. श्रीकृष्णाने गरुडाला त्याचे शिर गंगेत टाकायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने टाकले. मग हंसध्वज युद्धाला आला. हे पाहून श्रीकृष्ण रथाखाली उतरून त्याच्याजवळ गेला. हंसध्वजाला त्यावेळी धन्यता वाटली व त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यांना वाटेत एक सरोवर लागले. तेथे असा चमत्कार झाला की तो श्यामकर्ण घोडा तेथील पाणी पिताच वाघ बनला. त्याचे कारण असे की पूर्वी त्या सरोवरावर एकेकाळी अकृत नामक ऋषी पाणी पित असता सुसरीने त्याला आत ओढले होते. तेव्हा ऋषीने तपाच्या तेजाने त्या सुसरीचा नाश तर केलाच, पण त्या सरोवराचे पाणी जो प्राशन करील तो वाघ होईल असा शाप दिला. अर्जुनाने श्रीकृष्णाचा धावा केला. मग पुन्हा घोड्याला पहिले रूप आले. थोड्या वेळाने श्यामकर्ण दुसऱ्या सरोवरातील पाणी पिताच घोडी झाला. त्या अरण्यात पार्वती तप करीत असता तेथे कोणी पुरुष असल्यास स्त्री होईल असा शाप दिला होता. अर्जुनाला कळताच त्याने श्रीकृष्णाचे स्तवन केले. तेव्हा तो पूर्ववत होऊन सर्व सैन्य पुढे चालले. पुढे त्यांना स्त्री राज्य लाभले. तेथे बायकाच राज्य करीत होत्या. प्रमिला नावाची एक सुंदर स्त्री राज्य करीत होती. तिने श्यामकर्णाला पकडून ती युद्धाला तयार झाली. अर्जुनही युद्धास तयार झाला व बाण सोडणार तोची आकाशवाणी झाली की तू स्त्री हत्या करू नकोस, तिच्याशी लग्न कर. अर्जुनाने कबूल केले व प्रमिलेने गळ्यात माळ घातली. तिला अर्जुनाने हस्तिनापुराला रवाना केले. अर्जुनाला पुढे राक्षसांचे राज्य लागले. तेथे बकासुराचा मुलगा भीषण नामक राजा होता. मेंदू नावाचा त्याचा उपाध्याय होता. त्याने भीषणाला बकासुराच्या वधाचा वृत्तांत सांगितला. शेवटी अर्जुन भीषणाला मारून पुढे चालला. येथे अध्याय 59 संपूर्ण. अध्याय 60 बभ्रुवाहनाचे आख्यान. पुढे मणिपूर नावाचे नगर लागले. तेथे बभ्रुवाहन नावाचा राजा राज्य करीत होता. तो चित्रांगांच्या पोटी जन्माला आला होता. तो विष्णुभक्त होता. त्याच्या नगराजवळ श्यामकर्ण येताच त्याने सुवर्णपत्रिका वाचून पाहिली. चित्रांगीने अर्जुन तुझा बाप आहे असे सांगितले. बभ्रुवाहन अर्जुनाला शरण गेला, परंतु बभ्रुवाहन पाया पडताना अर्जुनाने त्याला बाजूला ढकलून तू माझा पुत्र नव्हेस, माझा पुत्र फक्त एक अभिमन्यूच होय. जर तू माझा पुत्र असतास तर प्राणाची आशा करून शरण आला नसतास. अर्जुनाचे हे भाषण ऐकून बभ्रुवाहनाला अत्यंत राग आला व तो म्हणाला, काही चिंता नाही. आईच्या सांगण्यावरून मी तुम्हाला शरण आलो, परंतु तुमचा पराक्रम पाहतो. तुम्हाला ठार मारले नाही तर मी खरोखरच तुमचा पुत्र नाही. त्याची आपली सेना अर्जुनापुढे उभी केली व दोघांचे युद्ध झाले. बभ्रुवाहनाने अर्जुनाला भयंकर पराक्रम दाखविला. शेवटी बभ्रुवाहनाने वृषकेतूचे ही शिर उडविले. ते शिर कृष्ण कृष्ण असा उच्चार करीत अर्जुनाच्या पायावर पडले. अर्जुनाला फारच दुःख झाले. इतक्यात बभ्रुवाहन त्याला म्हणाला, हे क्षत्रिया रडतोस काय? युद्धाला तयार हो. अवकाशात तुलाही त्याच्या भेटीला पाठवितो. हे शब्द ऐकून अर्जुनाला क्रोध आला. त्याने त्याच्याबरोबर युद्ध केले. त्यात बभ्रुवाहनाने अर्जुनाचे शिर उडविले व हर्षाने जयवाद्ये वाजवू लागला. हे दुःखदायक वर्तमान चित्रांगी व उलुपी यास कळताच त्यांनी पितृवध करणाऱ्या बभ्रुवाहनाचा अतिशय धिक्कार केला व त्या अनिशार शोक करू लागल्या. तो आईला म्हणाला, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी पित्याला शरण गेलो, परंतु त्याने माझा धिक्कार केला आणि तो तुला जारीने म्हणाला, म्हणून मला अतिशय राग आला व त्यामुळे माझ्या हातून असे घडले. त्याला जिवंत करण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ नाही. मी सुद्धा आपला प्राणत्याग करतो. तेव्हा उलुपी म्हणाली, माझा बाप शेष त्याच्याजवळ एक मृत्यूसंजीवनी मणी आहे. तो मिळाला तर दोघांनाही जिवंत करता येईल. परंतु तिकडे जाणे धोकादायक असल्याने तिने आपले मंगळसूत्र देऊन पुंडरीक सर्पाला आपल्या बापाकडे पाठविले. त्याने शेषाला सर्व सांगितले. त्याला कन्येचे दुःख सहन न झाल्यामुळे मणी देण्याचे कबूल केले. तेवढ्यात धृतराष्ट्र नावाच्या सर्पाने त्यात अडथळा आणला. पुंडरीक रिकामाच परत आला. त्याने सर्वांना ते वर्तमान सांगितले. तेव्हा बभ्रुवाहनाने युद्धाची तयारी केली व त्याचे व सर्पांचे युद्ध होऊन सर्पांचा पराभव झाला व तो मणी त्याला मिळाला. तो परत येण्यापूर्वी धृतराष्ट्र सर्पाच्या दुःस्वभाव व दुर्बुद्धी या पुत्रांनी अर्जुन व ऋषिकेतू यांची शिरे नाहीशी केली. त्यामुळे बभ्रुवाहनाने इतका पराक्रम करूनही व्यर्थ गेला, म्हणून सर्व शोक करू लागले. इकडे कुंतीला वाईट स्वप्न पडले. तिने ते कृष्णाला सांगितले. ते ऐकून अर्जुन व ऋषिकेतू हे मरण पावले असे जाणून कुंती, भीम इत्यादिकासह कृष्ण सत्वर मणिपूरला पोहोचला. बभ्रुवाहन अतिदुःखाने कृष्णाला म्हणाला, मी महान अपराध केले असून सर्वांच्या शोकाला मीच कारण आहे. तेव्हा माझा प्राण घे. शेषही त्या ठिकाणी होता. शेष म्हणाला, ही शिरे कोणातरी दुष्टांनी लपून ठेवली असावीत. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, जर मी ब्रह्मचारी असेन तर शिरे नेणाराचा प्राण जाऊन ती आपोआप येथे येऊन पडतील. इतके कृष्णाने म्हणताच
वकदालभवनी लपलेल्या दुःस्वभाव व दुर्बुद्धी सर्पाचा प्राण जाऊन शिरे कृष्णाच्या पायाजवळ येऊन पडली. श्रीकृष्णाने ती शिरे त्यांच्या शरीराला जोडली व दोघे जिवंत झाले. सर्वांना अतिशय आनंद झाला. बभ्रू वाहनाने त्या सर्वांना आपल्या राज्यात नेले. मग थोडे दिवस तेथे राहून भीम, कुंती आणि अर्जुनाच्या दोन्ही स्त्रिया ही सर्व हस्तिनापुराला गेली. नंतर कृष्ण अर्जुनाचा सारथी होऊन बभ्रू वाहनाला बरोबर घेऊन ते सर्व पुढे चालले. हे अध्याय 60वा समाप्त.